डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा. तुमच्या काय मागण्या मान्य करा, आमच्या मागण्या मान्य करा. होत कसं नाही, होत कसं नाही. आमच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजे, आमच्या मागण्या. काय करणार बघा, आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपण आमरण उपोषणात बसलेले. आज माझ्या एकलव्य सामाजिक संस्थेच्या वतीने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आदिवासी बांधवांच्या मी इथं समस्या घेऊन बसलेलो आहे. गेल्या 1 वर्षापासून मी माझ्या आदिवासी समाजाच्या समस्या जिल्हाधिकारी कार्यालय असो किंवा उपविभागीय कार्यालय असो या ठिकाणी मी सतत पत्र व्यवहार करत आहे. माझ्या आदिवासी समाजाच्या समस्या त्यांना पत्राद्वारे कळवत आहे, पण त्या माझ्या पत्राकडे दुर्लक्ष करत आहे. त्या मुळे आज या ठिकाणी मी जिल्हाधिकारी कार्यालय माझ्या संस्थेच्या वतीने आमरण उपोषणासाठी बसलेलो आहे. या उपोषणामध्ये माझे सर्व समाज बांधव तसेच माझी सर्व संस्थेची टीम या ठिकाणी उपोषणामध्ये सहभागी झालेले आहे आणि या ठिकाणी आज आमरण उपोषणाला मी बसलेलो आहे. तुमच्या समस्यांना घेऊन आपण इथे बसलेला. माझ्या समाजाच्या भरपूर समस्या आहे, पण त्यातील काही प्रमुख मागण्या मी घेऊन इथे बसलेलो आहे. जसं की आदिवासी समाजाला कास्ट सर्टिफिकेट नसल्यामुळे आदिवासी समाजाचे शिक्षण होत नाही, त्यामुळे त्यांना कुठल्याही शासकीय योजनेचा लाभ मिळत नाही. आदिवासी समाजाला 7% आरक्षण आहे, पण त्या 7% आरक्षणाचा कास्ट सर्टिफिकेट नसल्यामुळे त्यांना कुठलाही फायदा मिळत नाही. आदिवासी ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी आहे, आदिवासी समाजाचा कुठलाही परिवर्तन होत नाही. या निमित्ताने आपण आज सरकारला काय इशारा देणार? या निमित्ताने मी सरकारला असा इशारा देऊ इच्छितो, आमच्या मागण्या जर मान्य झाल्या नाही तर या ठिकाणी आम्ही आमरण उपोषण तर करणारच आहे. आमची स्मशानभूमी झाली, गायरानभूमी झाली, याही काही समस्या आहेत. हो, या ठिकाणी भरपूर समस्या घेऊन बसलो मी. आमच्या आदिवासी समाजाला स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध नाही. आमचा आदिवासी समाज ज्या ठिकाणी निवासासाठी घर बांधून राहत आहे ते घरकुल त्यांना मिळत नाही, ती जागा त्यांच्या नावावरती नाहीये. आणि 70 ते 80 वर्षापासून कसत असलेली गायरान जमीन असो किंवा वन जमीन असो आजपर्यंत त्यांच्या नावावरती झालेली नाही. त्यामुळे त्यांना वन विभाग असो किंवा शासकीय अधिकारी असो त्यांना त्रास देतात. त्यांचे घर पाडण्यासाठी त्यांना नोटीस बजावतात. किंवा अन्याय थांबवण्यात यावा अशी माझी जिल्हाधिकारी कार्यालय इथे मागणी आहे. काय विषय? मच्छीमार संस्थेचा तोच विषय आहे. आदिवासी मच्छीमार संस्था भरपूर आहेत, काही ठिकाणी आदिवासीचे नाव आहे, पण त्या ठिकाणी आदिवासींना मासेमारी करून देत नाही. आदिवासींच्या तळावरचं लोणी ते काढून खाण्याचं काम करत आहे. आमचा अशी मागणी आहे जिल्हाधिकारी साहेबांकडे, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जे पण मोठे तलाव असेल त्या ठिकाणी आदिवासी मच्छीमार संस्था स्थापन करून आदिवासीला रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा. उपोषणाला बसण्यापूर्वी आपण या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना भेटलेत का? हो, काय आश्वासन दिलं त्यांनी? आम्हाला 1 वर्षापूर्वी त्यांना पत्रव्यवहार केलेला आहे. आम्हाला लेखी सुरुवात पत्र दिलेलं आहे. आम्ही यावरती उचित कारवाई करू आणि तुम्हाला आजपर्यंत आम्हाला कसलाही उत्तर भेटलेलं नाही. आपलं नाव? माझं नाव शेखनाथ त्रिंबक मोरे, मी एकलव्य सामाजिक संस्था संस्थापक अध्यक्ष. आपल्यासोबत कोण कोण बसले? माझ्यासोबत सर्व टीम आहे. महाराष्ट्र संपर्क प्रमुख विनायक पंडित पवार आहे, बालाजी मेटेवर आहे, मयूर मोरे, तसं सचिव अरुण गायकवाड, अंकुश मोरे, भरपूर कार्यकर्ते. कार्यालयासमोर आपण आमरण उपोषणात बसलेले, काय सांगणार? आमच्या समस्या आहे मुळातूनच आहेत. आदिवासी समाजासाठी जे आज आम्ही कास्ट निघत नसेल तर कुठल्या योजना भेटू शकत नाही. आदिवासी समाजासाठी आज 1 वर्षापासून आम्ही आज शासनाकडे शासकीय कागदपत्राच्या नियमानुसार आम्ही पालन करत आहोत, तरी पण शासन आमचे कुठल्याही कागदपत्राची दखल घेत नसल्यामुळे आदिवासी नियमाप्रमाणे त्याच्यावर पण आता कारवाई होईल आमच्या समाजाची. आपली शासनाकडे काय काय मागणी आहे? हेच आमच्या कास्ट सर्टिफिकेट आहे, जे आता 70 वर्षापर्यंत जे लोक ज्या ठिकाणी राहतात ते जमीन आज पण त्याच्या नावावर नाही. आदिवासीसाठी जल जंगल जमीन हा आमच्या पूर्वीपासून आदिवासी समाजाची संस्कृती आहे. हे जर शासनाच्या नियमाप्रमाणे जर घेत नसतील, भविष्यामध्ये आम्हाला आदिवासी नियमाप्रमाणे शासनाला पण जागा राहण्याची ताकद आहे आमच्यामध्ये. माझं नाव बालाजी पांडुरंग मेटेवाड आहे, मराठवाड्याचा मी अध्यक्ष झालो. काय करणार जर
अधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणात बसले. माझे नाव विनायक पंडित पवार, एकलव्य आदिवासी भिल समाज उन्नती सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य आणि महाराष्ट्र राज्य त्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शेखनाथ मोरे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही आज अमरण उपोषणासाठी इथं बसलेलो आहोत. छत्रपती संभाजीनगर येथे आमच्या मागण्या भिल्ल जातीचे कास्ट सर्टिफिकेट ही प्रमुख मागणी आहे. आणि दुसरी मागणी उपविभागीय अधिकारी पैठण फुलंब्री यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी ही पण मेन मुख्य मागणी आमची आहे. भिल्ल जमातीला भिल्ल समाज स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी. त्याच्यानंतर निवासासाठी केलेले अतिक्रमण ते घरकुल बांधण्यासाठी त्यांच्या नावावर करून देण्यात यावे. आणि 60 ते 70 वर्षापासून जी जमीन आदिवासी वन विभागाची जमीन असो किंवा गायरान जमीन असो ही तर कसत आहे आणि त्याच्या पोटाची खळगी भरत आहे ती त्याच्या नावावर झालेली नाही आजपर्यंत. वन हक्काचे दावे माग काही लोकांचे मंजूर झालेले आणि हे फाईल नंतर बंद करून टाकली. पण मग हे बाकीचे बरेच लोक त्याच्यातून वंचित राहिलेले आणि तो कायदा आणखी पुन्हा सुरू करावा आणि या लोकांना वन हक्काचे दावे मंजूर करून देण्यात यावे ही एक आमची मेन मागणी आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जे मोठे तलाव आहे त्या तलावावरती मच्छीमार संस्था आहे पण मग त्या संस्था आमच्या नावाखाली चालू आहे आणि त्या ठिकाणी आमचे लोकच नाहीये त्या संस्थेमध्ये. म्हणून आमच्या स्पेशल आमच्या समजा भिल समाजाच्या या संस्था त्यांनी वेगळ्या संस्था स्थापन करून त्या ठिकाणी त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा. आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये बोगस मच्छीमार संस्था आहे काही म्हणजे बोगस म्हणजे याच दुसरे लोक आमच्या नावाखाली पोट भरू लागले ना या बंद करून जिल्हा अधिकारी साहेबांना माझं निवेदन आहे की हे बंद करून आमच्या समाजावर काहीतरी अन्याय झालेला आहे तर न्याय द्यायचा प्रयत्न करावा. बस एवढं बोलतो संपतो. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.